नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, आपला आजचा विषय आहे भुईकोट किल्ला, औरंगजेब, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद. तेव्हा या भुईकोट किल्ल्याच्या संदर्भामध्ये मी आपणास थोडक्यात माहिती सांगत आहे. कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा चालू आहेत आणि काही संघटना, काही व्यक्ती या औरंगजेबाची कबर काढून फेकून द्या अशा प्रकारची मागणी करत आहेत. तेव्हा औरंगजेबाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक गरमागरम चर्चा चालू आहे. तेव्हा याची एक आठवण म्हणून या भुईकोट किल्ल्याच्या संदर्भामध्ये मी आपणास माहिती देत आहे. हा जो भुईकोट किल्ला आहे तो अहमदनगर शहर, आता त्याला अहिल्यानगर म्हणतात, नामांतर झालं आहे अहमदनगर जिल्ह्याचं. तर त्या अहमदनगर शहराच्या आणि भिंगार या गावाच्या मधोमध हा भुईकोट किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याची माहिती मी आपणास थोडक्यात सांगत आहे. खरं म्हणजे 1427 मध्ये मलिक अहमद निजाम शहा या निजामाच्या राज्याची राजधानी अहमदनगर होतं आणि या मलिक अहमद निजाम याच्या नावावरच अहमदनगर हे नाव त्या काळामध्ये या जिल्ह्याला पडलं होतं, या गावाला पडलं होतं, या शहराला पडलं होतं. तेव्हा 1427 मध्ये या मलिक अहमद निजाम याने आपली राजधानी नगर बनवलं होतं आणि बाजूला भिंगार या ठिकाणी त्यांनी एक नगर बसवलं होतं प्रशासकीय कामासाठी आणि त्यांच्या सैनिक किंवा इतर गोष्टीसाठी भिंगार या शहराची त्यांनी त्या ठिकाणी उभारणी केली होती. तेव्हा भिंगार आणि नगरच्या मध्ये हा भुईकोट किल्ला आहे. तेव्हा 1427 मध्ये या मलिक अहमद निजाम याने या मातीचा किल्ला त्या ठिकाणी बनवला होता. परंतु पुढे हुसेन निजाम शहा यांनी मोठी तटबंदी केली, म्हणजे दगडाचा मोठा किल्ला बांधला. हुसेन निजाम शहा यांनी मोठी तटबंदी केली. 1559 ते 1562 असे 4 वर्ष या किल्ल्याचे काम चालले होते आणि एक मजबूत किल्ला, जमिनीवर सपाट जमिनीवर असणारा हा किल्ला हा या 4 वर्षामध्ये एक मेहनतीने दगडाने आणि अत्यंत भक्कम असा किल्ला हुसेन निजाम शाह यांनी बांधलेला होता. पुढे या किल्ल्याला 1596 सालामध्ये राणी चांदबीबी यांनी देखील या किल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आणि या किल्ल्यामध्ये 1600 मध्ये अकबर राजाने हल्ला केला आणि हा किल्ला 1600 मध्ये मोगलांकडे आला. पुढे 1724 हा किल्ला पुन्हा निजामाकडे आला व 1759 सालामध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यामध्ये आला, म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात आला. आणि पुढे 1790 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला शिंदे सरकारच्या ताब्यात दिला, म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे सरकार होतं त्यांनी हा किल्ला विकत घेतला अशा प्रकारचं म्हटलं जाते. तेव्हा 1790 मध्ये काही काळ हा किल्ला शिंदे सरकारच्या ताब्यामध्ये होता. आणि मग पुढे 1903 सालामध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला, कारण ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतावर आलं होतं आणि 1903 सालामध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. आणि मग पुढे 1942 सालामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र करण्यासाठी मोठी चळवळ झाली आणि चले जावची जी चळवळ आहे, चले जावची जी घोषणा महात्माजींनी केली, त्या चलेजावच्या चळवळीमध्ये भारतभर मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद अनेक नेते सामील झाले होते. आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद व आणखी काही नेत्यांना बंदी करून त्यांना याच भुईकोट किल्ल्यामध्ये बंदीवान म्हणून त्यांना ठेवलं होतं. तो किल्ला म्हणजे भिंगारचा असणारा भुईकोट किल्ला. त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांना ब्रिटिशांनी बंद केले होते आणि त्याच काळामध्ये जवळजवळ 10 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू त्या किल्ल्यामध्ये होते. आणि त्याच किल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा प्रसिद्ध असा ग्रंथ डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच भुईकोट किल्ल्यामध्ये लिहिलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीने या भुईकोट किल्ल्याचं महत्त्व या ठिकाणी आहे. आणि पुढे भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर
भारत सरकारने हा किल्ला सैनिकांच्या ताब्यात दिला, मिलिटरीच्या ताब्यात दिला, कारण अहमदनगर भिंगार हा मिलिटरी कॅम्प आहे आणि आत्ता सध्या हा किल्ला आपल्या सैनिकांच्या ताब्यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी औरंगजेबाची या ठिकाणी अशी आठवण येते की 3 मार्च 1707 रोजी या भिंगार येथे म्हणजे या भुईकोट किल्ल्याच्या बाजूलाच या जो दुष्ट राजा होता औरंगजेब, दुष्ट सम्राट किंवा क्रूर राजा असा जो औरंगजेब आहे, त्या दुष्ट राजाचे, त्या दुष्ट सम्राटाचे 3 मार्च 1707 रोजी भिंगार येथे याच भुईकोट किल्ल्याच्या शेजारी त्याचा मृत्यू झालेला आहे. हा भुईकोट किल्ला म्हणजे त्याला एक प्रचंड खंदक आहे आणि त्या खंदकामध्ये पाणी साठलेलं असायचं आणि त्या पाण्यामध्ये चुनखडी टाकली जायची की शत्रू सैन्याने किंवा त्या भुईकोट किल्ला घेण्यासाठी जर कोणी आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधला होता, त्या लोखंडी पुलावरून जर ते सैनिक आले तर तो किल्ल्यामध्ये असणाऱ्या लोखंडी प्रचंड मोठ्या सकाळ्या होत्या त्या सोडल्या जायच्या आणि ती माणसं, ते सैनिक त्या खंदकामध्ये पडायचे व उकळत्या पाण्यामध्ये त्यांचा मृत्यू व्हायचा. अशा पद्धतीने त्या निजामाने तो भुईकोट किल्ला असा भक्कम बांधला होता आणि त्याच भुईकोट किल्ल्याच्या बाजूला, त्या खंदकाच्याच बाजूला त्या ठिकाणी औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे. म्हणून आपल्याला या खबरीच्या निमित्ताने या भुईकोट किल्ल्याची आठवण झाली, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तेव्हा 3 मार्च 1707 रोजी भिंगार येथे त्याचा मृत्यू झाला आणि त्या किल्ल्याच्या शेजारीच त्याचा मृत्यू झाला. परंतु त्या औरंगजेबाच्या मुलाने त्या औरंगजेबाचे शव म्हणजे आताचं जे पूर्वीचं औरंगाबाद आणि आता त्याला संभाजीनगर म्हणतात, त्या संभाजीनगरमधल्या एका शहरामध्ये खुलताबाद या ठिकाणी त्या औरंगजेबाची कबर आहे आणि त्या ठिकाणी त्याचं थडगं त्या ठिकाणी त्याच्या मुलांनी बांधलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने या औरंगजेबाच्या निमित्ताने या भुईकोट किल्ल्याची आठवण झालेली आहे आणि हा भुईकोट किल्ला आजही भक्कम अवस्थेमध्ये या भिंगारमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे 40 वर्षापूर्वी मी या किल्ल्यामध्ये आतमध्ये गेलो होतो, मी तो किल्ला पाहिलेला आहे आणि ती ज्या प्रत्यक्ष जो औरंगजेब ज्या ठिकाणी मेला ती जागा देखील मी प्रत्यक्ष पाहिली आहे आणि त्या ठिकाणी आता मोठं वेड्या बाबळीचं मोठं जंगल झालेलं आहे आणि त्या जंगलामध्ये थोडंसं ते चौथरा त्या ठिकाणी त्यावेळेला 40 वर्षापूर्वी पाहिला होता. तेव्हा आता तिथे काय परिस्थिती ते मला माहीत नाही, परंतु या औरंगजेबाचा मृत्यू बाकी भिंगारमधील आणि अहमदनगर आणि भिंगारमधील असणाऱ्या भुईकोट किल्ल्याच्या शेजारी असणारी झाला आहे. आणि म्हणजे औरंगजेब आणि मराठी शाही नस्तनाबूत करण्यासाठी, मराठी शाही पराभूत करण्यासाठी, शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी तो दिल्लीहून आपल्या दख्खनच्या स्वारी म्हणतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आला होता. परंतु त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याला मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही आणि त्याचं वय झालं दगदगीमुळे आणि सततची लढाई आणि त्याचं वय झालं 88 वर्षाचा होता आणि त्याला असं वाटत होतं की शेवटी आपला मृत्यू आपल्या दिल्लीमध्ये व्हावा, म्हणून तो दिल्लीकडे कूच करत असताना त्याने त्या भिंगारला जे या भुईकोट किल्ल्याच्या बाजूला त्याची छावणी होती आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून नंतर त्याची कबर खुलताबादमध्ये बांधण्यात आली. अशा पद्धतीचा हा इतिहास आहे. तेव्हा अशा पद्धतीचे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. तरी या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवा, अशा प्रकारची विनंती. धन्यवाद.